ती जशी चित्रात दिसतीये त्याप्रमाणे बसणार आहे। महिलेची तुम्ही अंगावरून माप घ्या। पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो पण तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल मला कमेंट मध्ये सांगा। नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपल्याला एक कमेंट आलेली आहे संतोष अटकर यांची, म्हणजे वंदना यांनी ती कमेंट लिहिलेली आहे। तर त्यांनी सगळी माप दिलेली आहेत, त्यापैकी टक्स, दंडघेर आणि मुंडाघेर हे त्यांनी लिहिलेलं नाहीये, तर ते मी अंदाजे घेणार आहे माप आणि तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। तर वंदना, मी तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर यासाठी दिलं नाही कारण हे जे माप आहे ते बंद गळ्यामध्ये मोडतं, कारण मागचा गळा फक्त 2 इंच आहे, तर त्यासाठी थोडी वेगळी कटिंग आहे। ती डिटेल मध्ये सांगण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगते, कमेंट मध्ये मी तुम्हाला ते उत्तर दिलं नाही। सगळ्यात आधी आपल्याला उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर इथे बघा, वंदना यांनी उंची दिलेली आहे 12.5 इंच, पण 36 छातीच्या मापासाठी कमीत कमी उंची ही 13.5 घेतली पाहिजे। जर ही उंची कमी घेतली 13.5 पेक्षा तर छातीच्या वजनामुळे ब्लाउज हे मागून वरती सरकू शकतं। तरी सुद्धा मी इथे उंची 12.5 घेऊनच दाखवते आहे, त्यांनी दिलेलं आहे म्हणून। जर वंदना तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही 13.5 उंची घेऊन बाकी सगळ्या ब्लाउजची कटिंग ही करू शकता। तर उंची अधिक अर्धा इंच म्हणजे 13 इंच। त्यानंतर तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे मुंडा खोली तुम्हाला घ्यायची आहे 6.25 इंच। तुमचं जेही छातीचं माप असेल ती मुंडा खोली तुम्हाला घ्यायची आहे। जर अस्तरचं ब्लाउज तुम्ही शिवत असाल तर ही मुंडा खोली तुम्ही 7 इंच घ्या, म्हणजे तक्त्यातील मापापेक्षा 1/2 इंच जास्त मुंडा खोली घ्या, ठीक आहे। त्यानंतर टक्सचं माप मी अंदाजाने घेतलंय ते म्हणजे 9.5, तर टक्स अधिक अर्धा इंच मी इथे माप घेणार आहे। तर उंची अधिक अर्धा इंच, त्यानंतर 6.25 इंच मुंडा खोली आणि 10 इंच टक्स, अशी 3 माप घेऊन मी रेषा जोडून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप। तर शोल्डरचं माप घ्यायचं आहे शोल्डरच्या निम्मे अधिक 1/2 इंच। तर इथे शोल्डरचं सुद्धा माप दिलेलं नाहीये, तर मी अंदाजेच शोल्डर इथे घेणार आहे। वंदना, तुमचं जे पण शोल्डर असेल ते तुम्ही त्याच्या निम्मे करून इथे माप टाका। शोल्डर मी या मापामध्ये अंदाजे घेते 14 इंच, तर 14 चा निम्मे 7 अधिक 1/2 इंच म्हणजे 7.25 इंच। इथे सुद्धा मुंडा खोलीच्या रेषेवरती 7.25 इंच। इथे आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप। तर छातीचं माप आहे 36, तर 36चा चौथा आहे 9 आणि हे बंद गळ्याचं माप आहे, त्यामुळे मागून ब्लाउज हे पसरणार नाही, त्यामुळे आपण 9 अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे। जेव्हा आपण डीप गळ्याचा ब्लाउज शिवतो तेव्हा आपण छातीच्या मापात काहीच मिळवत नाही, फक्त छातीचा चौथा घेतो, कारण की मागचा जो गळा आहे तो अंगात घातल्यावर पसरतो आणि ब्लाउज हे व्यवस्थित फिटिंगला बसतं, ठीक आहे। आणि हे तर मी हे 9.5 घेतलेलं आहे आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्यानंतर कमरेचं माप टाकायचं आहे। कमरेचं माप आहे 35, तर 35चा चौथा आहे 9.25 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच डाचसाठी मिळवायचं आहे, तर झाले किती 9.10 इंच। तर आता इथे खूप जास्त फरक नाहीये। तुम्ही बघू शकता की ही जी रेष आहे ही तिरपी आलेली आहे, ठीक आहे। नेहमी रेष जी आहे आपली ती अशी येते, ठीक आहे। पण इथे कमरेचं आणि छातीच्या मापामध्ये फक्त 1 इंचाचा फरक आहे, त्यामुळे हे असं झालेलं आहे, ठीक आहे। तर तुम्ही कमरेच्या मापामध्ये 1 न मिळवता सुद्धा फक्त 9.25चं माप टाकून सरळ रेष जोडू शकतात आणि मग तुम्ही ब्लाउज वरती मागचा डाच हा घ्यायचा नाही, ठीक आहे। आता इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे योगपट्टीचं माप। तर योगपट्टी आपण 2.5 इंच घेतो। जर तुम्ही 12.5 इंच उंची घेतलीत तर काय होतं, इथे टक्स लाईन आखल्यानंतर ही जी योगपट्टी आहे ती इथे अटॅच होते। तर तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला 12.5 इंचच उंची घ्यायची असेल तर ही जी आहे ही योगपट्टी तुम्हाला कमी घ्यावी लागणार आहे। तर आपण नेहमी किती आपण नेहमी 2.5 इंचाची घेतो, तर इथे तुम्ही 1.5 इंचाची योगपट्टी घ्यायची आहे। त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण इथे कटोरी आखू आणि कटोरी कट करू तेव्हा ही जी टक्सची लाईन आहे ती इथे छेद देते आहे आणि तुम्ही जर टक्सचं माप न घेता कटोरी ब्लाउज हे आखत असाल आणि तुम्ही खालच्या बाजूने 1 नाही तर 1.5 इंच इथे टक्सचं माप देताय, टक्स काढतायत, तर त्याने काय होतं की इथे टक्स ॲक्च्युली इथे टक्स म्हणजे काय, जो अंगावरचा निप्पल पॉइंट असतो तो ॲक्च्युली इथे आहे, ठीक आहे, मापानुसार। पण जर तुम्ही टक्स लाईन न आखता जर तुम्ही वरती 1 ते 1.5 इंच घेणार असाल तर इथे तुमच्या कटोरीला टोक येऊ शकतं
किंवा कटोरी चपटी सुद्धा होऊ शकते आणि व्यवस्थित माप हे बिलकुल बसणार नाही। त्यामुळे टक्स लाईनचं महत्त्व खूप जास्त आहे आणि उंची सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। ठीक आहे, तर आता इथे टक्स लाईन मी इथे आखलेली आहे आणि उंची 12.5 इंचच घेतलेली आहे मी। तर तुम्हाला 12.5 इंच उंची घ्यायची नाही, तुम्हाला 13.5 इंच तयार उंची घ्यायची आहे। त्यामुळे टक्सचं माप घेणं अंगावरून हे खूप जास्त महत्त्वाचं हे आहे। आणि जर तुम्हाला 12.5 इंच उंची घ्यायची असेल तर तुम्हाला ही जी योगपट्टी आहे ती 1.5 इंचाची घ्यावी लागेल आणि इथून मग 1 इंचावरती मार्किंग करायचं, इथे छातीचा 10वा भाग आणि मग इथून तुम्हाला योगपट्टी ही द्यावी लागेल। सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ही जी टक्स लाईन आहे त्या टक्स लाईनच्या खाली ही योगची पट्टी आली पाहिजे, तरच तुमची जी कटोरी आहे शिवलेली ती जशी चित्रात दिसतीये त्याप्रमाणे बसणार आहे, नाहीतर हे सगळं चुकेल, कटोरीच अंगात नीट बसणार नाही। ठीक आहे, आणि त्यामुळे तुम्ही हे जर तुमचं कस्टमर असेल तर तुम्ही कस्टमरला सांगा की ही जी पट्टी आहे ती लहानच येईल। जर तुम्ही मोठी घेतली तर जी अंगावरची जी छातीचा गोलाकार आहे तिथे ही पट्टी चढून जाते। ही जी योगपट्टी आहे ना ती जर तुम्ही 2.5 इंच घेतली तर ही योगपट्टी तिथे चढून जाते वरती। ठीक आहे, चित्रात दिसतेय तशी बरोबर कटोरी अंगामध्ये गोल आकारामध्ये बसली पाहिजे, ती या केसमध्ये बिलकुल बसणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला 12.5 इंच उंची घ्यायची असेल तर योगपट्टी 1.5 इंचाची घ्या आणि जर योगपट्टी मोठी हवी असेल तर उंची ही 13.5 इंच घ्या। ठीक आहे, तर मी तुम्हाला 12.5 इंचाच्या उंचीप्रमाणेच ब्लाऊज हे कट करून दाखवणार आहे। तर वंदना, मला आशा आहे की मी तुम्हाला जे जे पॉईंट सांगते ते तुमच्या लक्षात येत आहे। तर इथे तुम्हाला शोल्डरच्या निम्मे अधिक पाव इंच जे पण तुमचं शोल्डर असेल ते घ्या। मी इथे 14 इंच घेते आहे कारण तुम्ही दिलेले नाहीये। इथे मी छातीचा 1/4 अधिक अर्धा इंच, इथे कमरेचा 1/4 अधिक 1 इंच टाकलेला आहे। तुम्हाला जर हे योग्य वाटत नसेल किंवा असं वाटत असेल की माझं चुकून जाईल तर तुम्ही इथे कमरेचा फक्त 1/4 टाका आणि जेव्हा ब्लाऊज शिवाल तेव्हा मागच्या साईडला डाच घेऊ नका। आणि ती पुढची गोष्ट म्हणजे की ही जी योगपट्टी आहे ही नेहमी आपण 2.5 इंचाची घेतो ते ती 1.5 इंचाची घ्या। ठीक आहे, आणि जर 2.5 इंचाची पट्टी घ्यायची असेल तर ब्लाऊजची उंची 13.5 तयार घ्या आणि जर तुम्हाला 12.5 इंचच उंची हवी असेल तर योगपट्टी ही 1.5 इंचाची घ्या। म्हणजे सगळ्यांचं सांगायचं एक म्हणजे 100 बात की 1 बात की ही जी योगपट्टी आहे जिथे इथे संपते ती या टक्स लाईनच्या खालीच आली पाहिजे, इथं कुठेच टच नको झाली पाहिजे, नाहीतर तुमचं कटोरीचं ब्लाऊज हे चुकतं। तर आता इथे गळा रुंदी टाकून घ्यायची आहे। तर 36 छातीसाठी 2.25 इंच गळा रुंदी तुम्हाला टाकायची आहे। तुम्हाला मी तक्ता दाखवते आहे, तक्त्याप्रमाणे जी तुमची उंची असेल जे तुमचं छातीचं माप असेल त्याप्रमाणे तुम्ही गळा रुंदी ही घ्यायची आहे। तर इथे आपण पुढच्या गळ्याचं माप टाकूया। पुढच्या गळ्याचं माप इथे 5.5 दिलेलं आहे आणि माझ्या मते इथे 6.5 ते 7 पर्यंत गळा तुम्ही वंदना घ्यायला पाहिजे। तरी सुद्धा मी 5.5च्या मापाप्रमाणे तुम्हाला दाखवते। तर इथे 2.5 इंच घेणार मी। इथे तुम्हाला 1.25 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे आणि हा जो शोल्डर उतार आहे तो इथे शोल्डरला जोडायचा आहे। ठीक आहे, आता इथे मागचा गळा लहान आहे, 2 इंच आहे, त्यामुळे ही जी शोल्डर पट्टी आहे ही मोठीच येईल, ही लहान येणार नाही। आणि जर ही शोल्डर पट्टी तुम्हाला लहान हवी असेल मग ते बोटनेक सारखं येईल, म्हणजे अशी छोटी शोल्डर पट्टी आणि मग हा मागचा गळा हा असा इथे येईल। ठीक आहे, तर तुम्ही कस्टमरला नीट विचारून घ्या की काय करायचंय। ही मोठी शोल्डर पट्टी येणार आहे मागच्या गळ्याची। ठीक आहे, आणि जर तुम्हाला शोल्डर पट्टी लहान हवी असेल तर तुम्ही इथे घ्या असं आणि इथून मग असा गळ्याचा तुम्ही आकार द्या, मागच्या गळ्याचा आणि पुढच्या गळ्याचा। तर आता इथे आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी माप घ्यायचा आहे। आता इथे किती आलेला आहे, हे 2.25 इंच आलेला आहे। तर 2.25 इंच आल्यानंतर इथून शोल्डर कडून आपल्याला 1.25 इंच इथे मार्क करायचं आहे। तर जर हे माप तुमचं मी इथे तक्त्यामध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे आलं तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात बदल करून घ्या। इथे अर्धा इंच घेऊन आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार हा देऊन घ्यायचा आहे। हे झालं मागच्या मुंड्याचा आकार। आता पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर इथे बघा ही शोल्डरची लाईन आहे वरून आलेली। ठीक आहे, आणि इथून आपल्याला आतमध्ये 1.25 इंच घ्यायचं आहे। ठीक आहे, इथे आपण 1.25 इंच घेतलं, इथे 1.25 इंच घेतलं। तर हे जे 1.25 इंच आपण बाहेर घेतलं ते या अंतरावरती डिपेंड आहे। ठीक आहे, तर हे अंतर किती येतंय त्याच्यावरती तुम्ही हे अंतर ठरवायचंय। ठीक आहे, आणि हे जे 1.25 इंच घेतलं हे सगळ्या छातीला 1.25 इंचच घ्यायचं आहे। हे अंतर किती घ्यायचं हे मी खाली तुम्हाला पट्टीमध्ये दिलेलं आहे।
त्यानंतर जसं आपण इथे अर्धा इंच तिरपं घेऊन मुंढ्याचा आकार दिला तसं इथे पाऊण इंच तिरपं घेऊन मुंढ्याचा आकार हा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता बघा इथे पुढच्या आणि मागच्या मुंढ्यामध्ये किती अंतर आहे, 1.25 इंच, तर हे 1 इंच करून घ्यायचं आहे आणि असं आकार हा देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे, म्हणजे आपण इथे कट करू। आणि जर तुम्हाला 4 टक्सचं ब्लाऊज करायचं असेल तर आतापर्यंत जे मी तुम्हाला कागदावर आखून दाखवलं तसं आखून घ्या आणि मग त्याच्यावरती तुम्हाला 4 टक्स टाकायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 टक्स ब्लाऊजला तुम्हाला 36 छातीसाठी 13.5 इंच उंची घ्यायची आहे, त्यापेक्षा कमी घेऊ नका, नाहीतर योगपट्टी जी आहे ती छातीच्या गोलाकारावरती चढून जाईल वरती अंगात घातल्यानंतर। ठीक आहे, जसं तुम्हाला चित्रात दिसतंय तसं तुम्हाला अंगावरून माप घ्यायचंय, बरोबर छातीच्या गोलाकाराखाली टेप तुम्हाला गोल ठेवून जे माप येतं आहे ते तुम्हाला जर 35 मिळालं तर तुम्हाला हा जो डाच आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे 1/2 इंच आणि 35 पेक्षा जर कमी माप मिळालं तर तुम्हाला हा डाच अर्धा किंवा पाऊण इंचाचा घ्यायचा आहे। आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी आपल्याला ही जी योगपट्टीची रेष आहे त्याच्यावरती या बाजूने 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। त्यानंतर या गळ्यावरती आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। हे जे आपण 2.25 इंच घेतलं होतं तिथून आपल्याला एक सरळ रेष वरती मारून घ्यायची आहे आणि इथे जे 5 इंच आहे तिथून सुद्धा एक रेष अशा पद्धतीने आपल्याला मारून घ्यायची आहे। तर हा जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे हे जे अंतर आहे हे सुद्धा तुम्हाला एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण अंतर म्हणजे मागच्या आणि पुढच्या मुंढ्यामध्ये 1 इंचापेक्षा जास्त अंतर हे नसायला पाहिजे। तर असं हे मी आता कट करून घेणार आहे। ब्लाउज कट करून झालेला आहे। आता हा जो मागचा भाग आहे त्याला आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। जसं मी मगाशी सांगितलं शोल्डर पट्टी लहान हवी असेल तर काय करायचं ते तुम्ही एकदा चेक करून घ्या की हे जे ब्लाउज आहे ते बोट नेकचं तर नाही ना तुम्हाला कस्टमरने दिलेलं। तर इथे मी 2 इंचाचा गळा आणि इथे कमरेच्या निम्मे म्हणजे 9.5च्या निम्मे 5ला एक रेष कमी इथे तुम्हाला एक डाच मारायचा आहे। आता मागचा गळा हा खूप छोटा आहे त्यामुळे इथे तुम्ही 5 ते 5.5 इंचापर्यंतचा डाच हा घेऊ शकतात। एका बाजूला अर्धा इंच, दुसऱ्या बाजूला अर्धा इंच। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी की तुम्ही इथे कमरेचा चौथा अधिक 1 घेतला तरच डाच घ्या। जर तुम्ही इथे फक्त कमरेचा चौथा घेतला तर हा डाच तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाही, कारण कमरेतला आणि छातीतला फरक फक्त 1 इंच आहे। तर हे कटोरी ब्लाउजचं कटिंग आहे। आता आपण कटोरी वाढवून घेऊया। तर तुम्ही जर मापांकडे लक्ष दिलं तर माप बघा की 36 छाती आहे आणि कमर 35 आहे। तर जर वंदना यांनी माप व्यवस्थित ॲक्युरेट पाठवलेलं असेल तर आपल्याला डाच घेताना थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते। आणि जर हे ब्लाउज जर तुम्ही कमरेचं माप हे चित्रात दिसते तिथे घेतलं नसेल आणि खाली घेतलं असेल तर मग हे तुमचं ब्लाउज जे आहे ते चुकू शकतं, कारण जिथे ब्लाउजची उंची संपते तिथेच आपल्याला कमरेचं माप हे घ्यायचं असतं। ठीक आहे, तर जसं दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये की जिथे ब्लाउजची उंची संपते तिथेच आपल्याला कमरेचं माप हे घ्यायचं आहे। ठीक आहे, तर जर तुम्ही असं न करता मला 35 कमरेचं माप हे पाठवलेलं असेल तर मग कदाचित तुमचं ब्लाउज हे चुकू शकतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जर एका गर्भवती महिलेचं माप असेल तर छाती आणि कमरेतला फरक हा थोडासा वेगळा असू शकतो। ठीक आहे, कारण खालच्या साईडला पोट पुढे असतं त्यामुळे तुम्ही जर कमरेचा घेर मोजला तर 35 आलेला असू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की छाती आणि कमरेमधला फरक हा कमी असेल।
ठीक आहे. तर जसं नॉर्मल आपण ब्लाऊज घेतो, आता दोन इथे गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते आता कटोरी आखताना. तर आता कटोरीचा आकार बघा थोडासा वेगळा आलेला आहे, कारण आपलं बंद गळ्याचं ब्लाऊज होतं त्यामुळे. तर नेहमीप्रमाणे इथे आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हा आकार वाटतंय की चुकेल, तर तुम्ही अशा पद्धतीने इथून आकार हा घेऊ शकता. असा इथून हा असा आकार तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. हा अशा पद्धतीने आकार घेऊ शकतात. त्यानंतर इथे या रेषेवरती आपल्याला टक्सच्या रेषेवरती घ्यायचं आहे इथे 1.25 ते 1.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे ही जी टक्सची रेषा आहे तिथे तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतल्यानंतर हे इथे असं जोडायचं. नंतर हे जे टोटल माप आहे 8.5 इंच त्याचा निम्मे करायचा आणि निम्मे केल्यानंतर ही सरळ रेष खाली ओढायची. त्यानंतर इथून या पॉइंट पासून खाली तुम्हाला घ्यायचं आहे 1.5 इंच आणि हे जोडून घ्यायचं आहे. जर चित्रात दिसतंय त्याप्रमाणे जर बांधा असेल की पाठीमागे फॅट जास्त आहे तर कदाचित असं होऊ शकतं, पण तरी सुद्धा म्हणजे छातीचा भाग खूपच लहान आहे असं समजायला हरकत नाही. इथे 1 इंचाचं माप घ्या आणि हा असा डाच तुम्ही मारायचा आहे. जसं चित्रात दिसतंय तिथे टेप ठेवून, म्हणजे मी लाल खून केली आहे बघा, तिथे तुम्हाला टेप ठेवून मोजून घ्यायचं आहे की नेमकं कमरेचं माप हे किती आहे. तर ते जे आहे जितकं येईल ते माप आणि 36 यामध्ये जो फरक असेल त्याचा तुम्ही इथे डाच घ्या. समजा जिथे रेड मार्किंग केलेलं आहे तिथे जर कमरेचं माप तुमचं येतंय 30 इंच, ठीक आहे, आणि छातीचं माप आहे 36 इंच, तर फरक किती झाला? 6 इंचाचा फरक झाला. तर 6चा चौथा किती? 1.5 इंच. तर हा जो डाच आहे हा तुम्ही 1.5 इंच घ्या, ठीक आहे. आणि मी जिथं रेड मार्किंग केलंय तिथे टेप ठेवून जर 35 छातीचं माप असेल समजा, तर तुम्ही इथे फक्त अर्धा इंचाचा डाच घ्या अशा पद्धतीने, ठीक आहे. मी तुम्हाला 2 कंडिशन सांगितल्या, पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका. जिथे मी लाल खून केलेली आहे तिथे टेप ठेवून तुम्ही व्यवस्थित कमरेचं माप घ्या. जर ते कमरेचं माप 35 इंच असेल तर तुम्ही हा एक डाच घ्या, ठीक आहे. आणि जर जिथे रेड मार्किंग आहे तिथे कमरेचं माप घेतल्यानंतर जर तिथे कमरेचं माप असं येत असेल 30, 31, 32 असं काहीतरी येत असेल, तर जो तुमचा फरक येतोय त्या फरकाला तुम्ही 4 ने भागा आणि जो आकडा येईल तो डाच तुम्हाला एका बाजूला घ्यायचा आहे, ठीक आहे. तर मी आता असं समजते की तुम्ही मला व्यवस्थित माप पाठवलेलं आहे आणि 35 कमरेच्या हिशोबाने मी इथे तुम्हाला डाच टाकून दिलेला आहे. आणि हा कटोरीचा गोलाकार अशा पद्धतीने करून आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. तर आता बाही राहिली आपली. तर बाही उंची आहे 9 इंच. तर बाही उंची अधिक अर्धा इंच म्हणजे 9.5 इंच. त्यानंतर मुंढा खोली आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच आणि मी सरळ रेषा मारून घेणार आहे. इथे पाव इंच बाही उलटवून घेण्यासाठी, जर हे अस्तरचं ब्लाऊज असेल आणि अस्तरचं नसेल तर खाली तुम्ही 1.25 इंच घ्या, म्हणजे बाही उंची 9 अधिक 1.25 इंच. आता इथे आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं. आता दंडघेर यांनी दिलेला नाहीये त्याच्यामुळे मी दंडघेर अंदाजेच घेतलेला आहे, त्यामुळे मी इथे 11चा 5.5 इंच मी इथे टाकून घेणार आहे. आता त्याच्या बाहेर 1.5 इंच किंवा 1 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर यांचा मुंढाघेर सुद्धा दिलेला नाहीये, तर मी अंदाजे 15 घेतलेला आहे, शरीर यष्टीच्या अंदाजाने घेतला आहे. तर इथे 7.5ला मी इथे टेप ठेवणार आणि इथे मार्किंग करणार. तर हे जे आहे हे अंतर किती येतंय बघा, 5.5 अधिक 1 बरोबर 6.5 आलेला आहे. जसं मी तुम्हाला बाही कटिंगच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बरोबर हे दंडघेर अधिक 1 इंच बरोबर येतं. हे जोडून घ्यायचं. आणि हे जे अंतर आहे टोटल हे छातीचा चौथा वजा 1 आलं पाहिजे. तर बघा छाती आहे 36, तर छातीचा चौथा 9 वजा 1 बरोबर हे 8 इंच भरलेलं आहे. आता इथे जे अंतर आहे ह्याच्या निम्मे घ्यायचं, अंदाजे घ्यायचं आहे निम्मे आणि सरळ रेष आखून घ्यायची. सरळ रेष आखून घेतल्यानंतर इथून वर 1 इंचावरती खूण करायची आणि एक पुढच्या 1 इंचावरती खूण करायची. त्यानंतर इथे तुम्हाला घ्यायचं आहे 1 इंच आणि मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथून 1 इंच घेऊन तुम्हाला मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे.
आणि हे इथे बरोबर अर्ध्यावरती जोडायचं आहे। आता ही बाही आपली आखून तयार आहे। आपण पुन्हा एकदा मुंडा घेर किती येतोय ते नीट मोजून घ्यायचं आहे। तर 15 जो पण तुमचा मुंडा घेर असेल वंदना तो तुम्ही घ्यायचा आहे। दंड घेर तुमचा जो असेल अंगावरून तुम्ही घ्या, कारण हे जे माप आहे ते खूपच वेगळं आहे, त्यामुळे तुम्ही सगळी माप अंगावरूनच घ्या, ब्लाऊज वरून बिलकुल घेऊ नका। तर हे इथे 7.5 आणि 1.8 आलेला आहे। म्हणजे इथे तुम्ही अजून इथे जरी फिटिंग केली अशी तरी सुद्धा चालणार आहे। ठीक आहे, तर ही झाली बाहीची कटिंग। तर तुम्ही जे माप दिलेले होते वंदना त्यानुसार मी सगळं ब्लाऊज तुम्हाला आखून दाखवलेलं आहे। पण तरी सुद्धा जर तुम्हाला काही अडचण आली किंवा तुम्ही मी जे माप अंदाजाने जे घेतले होते त्या मापांमध्ये जर माझं काही चुकलं असेल तर मला सांगा। आणि हे जे मी ब्लाऊज कट केलेलं आहे त्याच्यावरून जर तुम्हाला शंका येत असेल की हा आकार खूपच वेगळा दिसतोय किंवा हे मला शोल्डर पट्टी अशी नकोय आणि ही जी योगपट्टी आहे ती खूपच लहान आहे वगैरे, त्यानंतर हा भाग असा तिरकस येतोय, तुम्हाला जे पण पटत नसेल ते स्पष्ट कमेंटमध्ये लिहा। आणि मी पुन्हा एकदा सांगते की हे जी माप तुम्ही मला पाठवलेली आहे ती माप ज्याही महिलेची आहेत त्या महिलेची तुम्ही अंगावरून माप घ्या। विशेषतः कमरेच्या मापाकडे तुम्ही नीट लक्ष द्या। मी जसे तुम्हाला चित्रात दाखवते आहे लाल मार्किंग केलेलं, तिथे टेप ठेवून व्यवस्थित अगदी छातीच्या खाली जिथे छाती संपते अगदी तिथे जर हे 35 माप असेल तर मग हा जो डाच आहे तो तुम्हाला मी जेवढा सांगितला तेवढाच घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि जर लाल मार्किंग केलेल्या ठिकाणी 35 पेक्षा कमी माप असेल तर तुम्हाला हे छाती आणि कमरेच्या फरकावरती तुम्हाला हा डाच घ्यायचा आहे। ठीक आहे, तर वंदना तुमचं मला आशा आहे की तुम्ही समाधानी झालेला असाल या कटिंगमुळे। तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल, काही असेल, तुम्हाला एखादी गोष्ट पटली नसेल किंवा समजली नसेल, जे पण असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो पण तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल मला कमेंटमध्ये सांगा। कारण की अशा पद्धतीचं माप मी सुद्धा पहिल्यांदा बघितलेलं आहे आणि हे ब्लाऊज व्यवस्थित बसतंय की नाही हे जाणून घ्यायला मला खूप जास्त आवडेल, कारण की मला यातून काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत। तर जो पण तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल तो मला नक्की कमेंटमध्ये कळवा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।